बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम वापरून रोजच्या रोज अगदी 10 मिनिटात सोप्या पद्धतीने मेकअप कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सो यस, व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात. सो मी चेहरा व्यवस्थित फेस वॉशने धुवून घेतला आहे. ओठांवरती मी लिप बाम लावलाय. आता आपण वळणार आहोत पुढे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन कडे. सो मेकअप सुरू करण्याआधी व्यवस्थित स्किन केअर करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी सर्वात आधी मॉइश्चरायझर लावून घेतेय. मी इथे पॉन्ड्सचं जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरतेय आणि हे मॉइश्चरायझर मी माझ्या संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घेतेय. आता मॉइश्चरायझर नंतर नेक्स्ट स्टेप आहे सनस्क्रीन. सनस्क्रीनसाठी मी इथे फिक्स डर्माची शॅडो जेल सनस्क्रीन वापरतेय. ही खूप लाईटवेट आहे आणि माझी स्किन कॉम्बिनेशन आहे, म्हणजे माझं नाक, माझं कपाळ आणि हा जो भाग असतो ना तोंडाजवळचा भाग तो तेलकट असतो आणि बाकीची जी स्किन असते ती नॉर्मल असते आणि अक्षरशः नाकावरती वगैरे बरंचसं तेल जमा होतं उन्हाळ्यात तर खास करून. त्यामुळे ही जी सनस्क्रीन आहे ना ती अगदी लाईटवेट आहे, जेल सारखी आहे. त्यामुळे ही मस्त सूट झाली आहे उन्हाळ्यासाठी आणि खूप छान सनस्क्रीन आहे ही. मी आता सध्या वापरते. मी ॲक्वालॉजिका पण वापरते, पण आत्ता खूपच प्रचंड उन्हाळा आहे आणि स्किन खूपच तेलकट होते, त्यामुळे ॲक्वालॉजिकापेक्षा ही मला अजून बेटर वाटते सनस्क्रीन. त्यामुळे ही सनस्क्रीन मी आता वापरते. आता सनस्क्रीन लावून झाल्यावरती लगेचच मेकअपकडे वळायचं नाहीये. 1-2 मिनिटासाठी तुम्हाला थांबायचंय. जे तुम्ही स्किन केअर केलंय ते स्किनमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब होऊ द्या. स्किनने व्यवस्थित त्या स्किन केअरला शोषून घेतलं, स्किनमध्ये ते व्यवस्थित ॲब्झॉर्ब झालं की त्यानंतर आपण मेकअपकडे वळू शकतो. सो जसं या व्हिडिओसाठी मी करते, आपण बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम वापरून मेकअप करणार आहोत. तर मी या व्हिडिओसाठी लॅक्मेची सीसी क्रीम वापरणार आहे, ज्यामध्ये माझा शेड आहे 03 ब्रॉन्झ. तुम्ही बीबी क्रीम जर वापरत असाल तर तुम्ही पॉन्ड्सची बीबी क्रीम वापरू शकता की ती खूप छान आहे. पॉन्ड्सच्या बीबी क्रीम मधला माझा शेड आहे 02 नॅचरल. सो दोन्हीपैकी तुम्ही काहीही वापरू शकता. दोन्ही प्रोडक्ट्स अगदी उत्तम आहेत. सो आता मेकअप करायला मी स्टार्ट करते. ऑल्सो बीबी क्रीम आणि सीसी क्रीम मध्ये नेमका फरक काय आहे यावरती जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर मला नक्की सांगा, मी नक्की त्यावरती व्हिडिओ घेऊन येईल. आता ही जी सीसी क्रीम आली आहे ती ऑलमोस्ट संपत आली आहे, पण मी याच्यातून प्रोडक्ट काढण्याचा प्रयत्न करते. आता हे प्रोडक्ट घेऊन मी माझ्या डोळ्यांच्या खाली वगैरे व्यवस्थित लावून घेते. मान विसरायची नाहीये. मानेला सुद्धा व्यवस्थित जी सीसी क्रीम किंवा बीबी क्रीम तुम्ही वापरताय ती लावून घ्यायची आणि त्यानंतर ही जी क्रीम आहे ती मी माझ्या स्किन मध्ये डॅब करते. तुम्हाला असं चोळायची नाहीये स्किन. आपण नॉर्मली मॉइश्चरायझर वगैरे लावतो तसं नाही करायचंय. तुम्हाला स्किन मध्ये ही जी क्रीम आहे ती प्रेस करायची, म्हणजे व्यवस्थित त्याचं कव्हरेज तुम्हाला मिळेल, ज्याला आपण डॅबिंग असं म्हणतो. कारण की असं केलं तर ती जी क्रीम आहे ती स्किनवरून निघून जाईल, राईट. सो तुम्हाला तिला व्यवस्थित डॅब करायचंय. थोडंसं प्रोडक्ट माझ्याकडून जास्त घेतलं गेलंय, पण तुम्ही याहून कमी क्रीम सुद्धा घेऊ शकता. मी चुकून जास्त प्रोडक्ट घेतलंय, सो मला अजूनच व्यवस्थित त्याला डॅब करावं लागणार आहे, जेणेकरून ते प्रॉपरली स्किनमध्ये सेट होईल. कपाळाच्या भागात माझ्याकडून जास्त क्रीम घेतली गेली आहे. सो तुमच्याकडूनही प्रोडक्ट कधी जास्त लागलं गेलं ना तर काळजी करण्याची गरज नाहीये. तुम्ही व्यवस्थित असं जसं मी डॅब करते ना स्किनमध्ये, त्या प्रोडक्टला प्रेस करते, तसं प्रेस करून तुम्ही ती जी क्रीम आहे ती व्यवस्थित स्किनमध्ये तुमच्या मर्ज करू शकता. जितकं तुम्ही त्याला व्यवस्थित असं डॅब डॅब करत राहाल ना तितकं ते स्किनमध्ये तुमच्या प्रोडक्ट जे आहे ते मर्ज होईल आणि मग ते असं जास्त मेकअप केल्यासारखं वाटणार नाही. तुम्ही जी क्रीम आहे ती ब्लेंड करण्यासाठी तुम्ही ब्युटी ब्लेंडरचा सुद्धा वापर करू शकता. हाताने सुद्धा मी पटकन ही जी बीबी क्रीम असते किंवा सीसी क्रीम असते ती खूप पटकन ब्लेंड होते, त्यामुळे बोटांचा वापर करून सुद्धा करू शकता. मी युजली बोटांचाच वापर करते, पण तुम्ही ब्युटी ब्लेंडरचा वगैरे सुद्धा वापर करू शकता किंवा एखादा ब्रश सुद्धा तुम्ही वापरू शकता. मानेला सुद्धा प्रोडक्ट प्रॉपरली लावून घ्यायचंय.
आणि तिथेही व्यवस्थित तुम्हाला डॅब डॅब करायचंय। आता सीसी क्रीम सुद्धा व्यवस्थित ब्लेंड करून झाली आहे आणि ती स्किनमध्ये व्यवस्थित मर्ज सुद्धा झाली आहे, तुम्ही बघू शकता। आता यानंतर हा जो मेकअप आहे तो व्यवस्थित सेट करण्यासाठी मी लॅक्मेची रोज पावडर वापरतेय। जी लॅक्मेची लूज पावडर आहे ती मी वापरतेय आणि याने जो मेकअप आहे ओव्हरऑल तो सेट करतेय। पावडर सुद्धा ही थोडीशी घ्यावी लागते अगदी, नाही तर ती जास्त लागून जाते चेहऱ्यावरती। माझ्याकडून पण आता थोडीशी जास्त लागली आहे, पण ठीक आहे, व्यवस्थित त्याला असं डॅब केलं की ती पावडर सुद्धा सेट होऊन जाते, काही प्रॉब्लेम नाही। मानेला सुद्धा पावडर लावून घ्यायची, मान विसरायची नाही। तुम्ही एखादी यावरती आता तुम्ही जर बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम लावताय तर तुम्ही यावरती मी जशी लूज पावडर वापरली तशी लूज पावडर सुद्धा वापरू शकता। तुम्ही जर इन केस कॉम्पॅक्ट पावडर वापरत असाल तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर सुद्धा वापरत असाल, तुम्ही जी रेग्युलरली वापरता ती, किंवा तुम्ही जर साधी टॅल्कम पावडर वापरताय पॉन्ड्सची वगैरे तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता, काही एक प्रॉब्लेम नाहीये। सो फक्त मेकअप तो सेट व्हावा आणि स्किन ऑइली वगैरे जास्त होऊ नये त्यासाठी पावडर लावणं मस्ट आहे। सो तुम्ही जे रेग्युलरली पावडर वापरता ती तुम्ही लावू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता बेस संपूर्ण झालेला आहे। अगदी सोप्या पद्धतीने हा मेकअप जो आहे तो अगदी 5 मिनिटात सुद्धा करता येतो, अजिबात वेळ नाही लागत आणि बेबी क्रीम वगैरे ज्या असतात ना त्या स्किनमध्ये व्यवस्थित ब्लेंड होतात, तुम्हाला कव्हरेज सुद्धा मिळतं बऱ्यापैकी। ऑफकोर्स फाउंडेशन सारखं कव्हरेज नाही मिळत, पण बऱ्यापैकी तुमची स्किन याने इवन दिसते। आणि जसं फाउंडेशन लावण्याच्या आधी प्रायमर वगैरे लावावं लागतं किंवा स्किनमध्ये फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड करावं लागतं, ब्युटी ब्लेंडर वापरावं लागतं, तशी झंझट बीबी क्रीमला नसते। पटापट अगदी बोटांनी सुद्धा तुम्ही व्यवस्थित ती जी क्रीम आहे तिला ब्लेंड करू शकता आणि तुमचा मेकअप डन होऊन जातो। आता इथून पुढे तुम्हाला कसा मेकअप करायचा आहे हे तुमच्या आवडीवरती डिपेंड करतं। तुम्हाला जर काजळ लावायचं असेल तर तुम्ही काजळ लावू शकता, पुढे जर तुम्हाला लायनर लावायचं असेल तर लायनरही लावू शकता, त्यानंतर आयब्रॉज छान फिल इन करून घेऊ शकता, तुम्ही सुंदरसा एखादा लिपस्टिकचा शेड लावू शकता आणि तुमचा मेकअप डन आहे। सो इथून पुढे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मेकअप जो आहे पुढचा तो करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान मेकअप करून झालेला आहे। सो अशा प्रकारे बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम वापरून नेमका मेकअप कसा करावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो तुमच्या मैत्रिणींपर्यंत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी।